नमस्कार मित्रांनो. आमचे मित्र सचिन नलगे आणि विकास खोपकर यांना बुदरगडच्या पायथ्याशी किंवा बुदरगडच्या परिसरामध्ये तरस नावाचा प्राणी त्यांना दिसून आला आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ केला. तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये तरस प्राण्याचे अस्तित्व आहे. भारत, इंडोनेशिया, अफगाण यासारख्या ठिकाणी, नेपाळ अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या तरस या प्राण्याचं अस्तित्व आढळतंच. पण तरस प्राण्याचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: टिपक्यावाला तरस, तपकिरी तरस आणि पट्टेवाला तरस. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो दिसतो तो तपकिरी पट्टेरी रंगाचा तरस आहे. तरस हा मुळात समूहानं राहणारा प्राणी आहे आणि हा हिंस्र प्रवृत्तीचा प्राणी आहे. जसं गिधाड स्वच्छतेची भूमिका, निसर्गाचा नैसर्गिक स्वच्छतेचा स्रोत जसा गिधाड आहे तसा तरस देखील आहे. तरस स्वतःहून एखादी शिकार करत नाही. बहुधा असं एखादं क्वचितच प्रकरण असतं की तरस हा स्वतः शिकार करतो, पण शक्यतो दुसऱ्या प्राण्याने केलेली शिकार हा तरस खात असतो आणि त्याच्यावरच तो अवलंबून असतो. त्यामुळं निसर्गातील नैसर्गिक स्रोत म्हणजे गिधाडानंतर नैसर्गिक स्रोत जर कुठला असेल तर तरस हा प्राणी आहे. याविषयी बऱ्याचशाच अंधश्रद्धा आहेत या प्राण्याविषयी. त्यामुळे ह्या प्राण्यांची अधिक माहिती आपल्याला घ्यायची असेल तर नक्की तसं मला व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये किंवा आपल्या कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी त्याच्याविषयी अधिक माहिती मी तुम्हाला देईन. धन्यवाद.